वारली हा शब्द का वापरला असेल? निघून गेली असं महाराज म्हणत नाहीत. अवघी चिंता वारली असं म्हणतात. याचं कारण काय? मी गमतीने कारण असं सांगत असतो. महाराज निघून गेली म्हणत नाहीत, कारण महाराजांना माहीत होतं निघून गेलेली 8 दिवसात माघारी येते. मी चिंतेबद्दल बोलतोय, तुम्ही दुसरं डोक्यात घेऊ नका. 4 दिवस सप्ताह राहिलाय आणखीन आपल्याला. पण वारली म्हटलं की मेली, जळाली, पुन्हा उत्पत्ती नाही. वारली म्हणजे मेली, जळाली, पुन्हा उत्पत्ती नाही. याला वेदांताच्या भाषेमध्ये जीवनमुक्तीची अवस्था म्हणतात. मी आपल्याला सिद्ध करून पुढे दाखवतो. वारली म्हणजे मेली, जळाली, पुन्हा उत्पत्ती आहे का? 2 शेतकरी बाजारामध्ये गेले, दोघांनी शेंगदाणे विकत घेतले, एकमेकाच्या शेतामध्ये पेरले. 15 दिवसानंतर पाहिलं, एकाचा हिरवागार भुईमुग उगून आला, एकाचं काही उगून आलं नाही. ज्याचं उगून आलं नाही तो म्हटला, का रे बाबा, शेती जवळ आहे, खत पाणी पेरणी सगळं एकाच वेळेला घडलेलं आहे, तुझा हिरवागार भुईमुग उगून आला, माझं उगूनच आलं नाही. ज्याचं उगून आलेलं होतं तो म्हटला, बाबा, भुईमुग उगून येण्याकरता शेंगदाणे पेरावे लागतात, तू नक्की पेरले होते का? ज्याचं उगून आलं नाही तो म्हटला, वेड्या, तू कच्चे पेरले असतील, मी भाजून पेरले होते. उदाहरण संपलं. माझं उदाहरण संपलं. मला सांगा, भाजलं म्हणजे ते उगवतं का? भाजलं म्हणजे मेलं, जळालं, पुन्हा उत्पत्ती नाही. तसं चिंता मेली, जळाली, वारली, पुन्हा उत्पत्ती नाही. अवघी चिंता वारली.